हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आदित्य अर्चना ब्लॉग्स. आज आम्ही चाललो आहोत आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला, कारण आज आहे 28 जून 2024, जे की आमची तिसरी मॅरेज ॲनिव्हर्सरी. सो ते सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही चाललो आहोत पहिलं तुळजापूरला. आता पुणे सोलापूर हायवेला, आणि इथे आता पाटीलवाडा म्हणून एक रेस्टॉरंट आहे, जे जेवण चांगलं मिळतं आहे गेस. पाऊस आला आता उतरायच्या वेळेस. ही आहे व्हेज थाळी. आमचं जेवण झालेलं आहे आणि थाळी खूप टेस्टी होती. म्हणजे आम्ही जर याच रस्त्याने येणार असू रिटर्न येताना, तर आम्ही नक्की पुन्हा इथेच थांबू जेवणासाठी. जर तुम्ही कोणी मुंबई पुण्यावरून सोलापूरला जात असाल तर हे रेस्टॉरंट मस्ट ट्राय आहे. म्हणजे फूडची क्वालिटी आणि टेस्ट की चपाती साजूक तुपातली चपाती होती. म्हणजे असं मी कधी खाल्लं नाही एवढं छान रेस्टॉरंटमध्ये. इतकी मस्त मऊ मऊ चपाती, तर आणि भाकरी वगैरे, इवन भाज्यांची टेस्ट, राईस सगळंच खूप छान होतं. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता इथे जर तुम्ही फूडी असाल तर. इथला ॲम्बियन्ससुद्धा छान आहे, एकदम वाड्यासारखा. एक व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. इथे जेवायला टेबलवर बसल्यानंतर छान अशी फुलांची बाग यामधून तुम्हाला दिसते. रात्रीचे 9 आम्ही पोचलो आहोत तुळजापूरमध्ये. मंदिराच्या जवळच आलो होतो आणि आम्ही खूप आम्हाला स्टेसाठी जागा शोधत होतो. तर आम्हाला खूप चांगली जागा भेटली, त्वरिता एक्झिक्युटिव्ह लॉज म्हणून. तर इथे मोस्टली तुम्ही जर मंदिराच्या जवळ राहण्यासाठी जागा बघत असाल तर, आणि तुम्ही स्वतःचं व्हेकल घेऊन आला असाल तर पार्किंगचा इश्यू असतो. पण यांच्याकडे पार्किंग अवेलेबल आहे. आम्ही आमचं व्हेकल इथेच पार्क केलं आहे आणि यांचे रूम्स वगैरेसुद्धा आम्ही बघितले आहेत. तर वर जाऊन तुम्हाला तेही दाखवतो. इथल्या परिसरात आम्ही भरपूर रूम बघितले, पण यांच्याकडे जो ऑप्शन अवेलेबल आहे तो रिजनेबल आणि क्वालिटी खूप चांगली आहे. म्हणजे रूमची क्वालिटी, जी सर्विस ते प्रोव्हाइड करतात, इट इज ऑल 10 on 10. सो जर तुम्ही इथे येणार असाल आणि स्टेचा प्लॅन करता आहे तर रिजनेबल प्राईजमध्ये गुड क्वालिटी तुम्हाला इथे मिळेल. ही आहे आम्ही बुक केलेली रूम. इथे 3 ते 4 जण आरामात झोपू शकतात. टी व्ही, वायफाय कनेक्शन आहे आणि तुमचं काही सामान असेल त्यासाठी स्टोरेज पण आहे. आणि तिकडे वॉशरूम, वेस्टर्न आहे, 24 तास गरम पाण्याची सोय, आणि क्लीनलीनेस पण खूप चांगला आहे. क्लीनलीनेस पण आहे, खूप छान आहे. अशी काय आहे रूम आपली.
हॅलो. सो रात्री आम्ही खूप थकलो होतो आणि आम्हाला पोचायला उशीर झाला होता. सो आम्ही जाऊन रेस्ट केली रूमवर आणि आता सकाळी उठून रेडी होऊन नाश्ता करून मंदिरात चाललो आहे तुळजाभवानी मातेच्या. तर नाश्ता करायला आम्ही एका प्लेसमध्ये आलो आहोत. एकदम बकवास, म्हणजे एवढा बकवास मेदूवडा मी आजपर्यंत खाल्ला नव्हता. तर बी कॉशियस बाय सिलेक्टिंग रेस्टॉरंट टू ईट आउट. तर थोडं बघून आणि मगच खा. डिसअपॉइंटेड, ॲक्च्युली डिसअपॉइंटेड. सो विल बी मूविंग आता. इट्स ओके. कारण सगळं चांगलं भेटेल असं काही गरजेचं नाही. इवन आमचा कालचा जो स्टे होता तो पण छान होता, असा काही प्रॉब्लेम नव्हता. सो तुम्हाला बजेटमध्ये पण स्टेज कुठे पाहिजे असेल तर नियर बाय लोकेशन मंदिराच्या जवळसुद्धा भेटू शकतात. तर डिपेंडिंग अपॉन द सीझन यू कॅन कम ओव्हर हिअर अँड देन टेक युअर दिस थिंग. एनिवेज जे काय असेल ते नाव. आता आपलं सगळ्यांचा नाश्ता झालेलाच आहे, तर आम्ही चाललो आता मंदिरात. भेटू तिथे. बाय. आम्हाला एवढा वाईट अनुभव आला मेदूवडाचा, तरी पण आईनी डेअरिंग केलं चहा घ्यायचं. कसं आहे? नक्की नशीब चहा तरी छान आहे. आता आम्ही चाललो आहोत गोमुखकडे. हातपाय धुवून दर्शनाला जायचं असतं. आमचं आत्ताच तुळजाभवानी मातेचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन झालं आहे. आम्ही बाहेर आलो आहोत आता आणि आज शनिवार आहे. सो गर्दी आम्हाला थोडी कमी भेटली. आम्ही सकाळी आय थिंक 9 ते 10च्या दरम्यान चालू केलं होतं. तर दर्शन खूप चांगलं झालं आहे. आता आम्ही इथून निघणार आहोत पुढच्या तीर्थस्थळाकडे.